जायचे ठरले. आम्हाला मार्गदर्शन आमचे प्राध्यापक श्री शिंदे सर यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही आमचा इंटर्नशिपचा कालावधी पूर्ण केला. तिथे आम्हाला अनेक अनुभव आले. सुरुवातीला प्रथम तर मी खूप घाबरलेली होती. कसं जायचं, शाळेतलं कामकाज कसं असतं, शाळेतील विद्यार्थी कसे असतात याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. आणि मला प्रथमच शाळेत जाण्याची म्हणजे शिकवण्यासाठी जाण्याची ही संधी होती. सुरुवातीला गेल्यावरती तिथे सुरुवातीला परिपाठ झाला. त्यानंतर सुरुवातीचे 4 ते 5 दिवस आम्ही फक्त शिक्षकांचे निरीक्षण केले. आम्हाला त्यांनी काही काम नाही सांगितले, फक्त वर्गात शिक्षकांचे निरीक्षण करण्यास सांगितले. विद्यार्थी कसे वागतात, पाठ कसा घेतला जातो, वर्ग व्यवस्थापन कसे केले जाते याचे निरीक्षण करण्यासाठी आम्हाला सांगितले. त्यानंतर आम्ही हळूहळू विद्यार्थ्यांशी सकारात्मक संवाद साधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विद्यार्थ्यांचा जो आपला शिक्षकांचा जो विद्यार्थ्यांशी संबंध असतो तो चांगल्या प्रतिमे होण्याचा चांगला होत गेला. त्यानंतर फक्त शैक्षणिकच अभ्यासक्रम पूर्ण करणे महत्त्वाचे नसून विद्यार्थ्यांचा शारीरिक सामाजिक याचा विकास होणे तितकेच महत्त्वाचे असते. त्यासाठी आम्ही इंटर्नशिपच्या कालावधीत तिथे काही उपक्रम केले. त्यामध्ये विविध क्रीडा स्पर्धा घेतल्या, विविध वर्गामध्ये पण स्पर्धा घेतल्या, जसे की हस्ताक्षर स्पर्धा, गायन स्पर्धा. मला असे आढळून आले तिथील जे विद्यार्थी आहेत ते गायनात आणि खेळामध्ये जास्त अग्रेसर आहेत. शारीरिक शिक्षण आणि सांस्कृतिक विकास हा त्यांचा चांगला प्रतिनिधी झालेला आहे. अंजनेरी हे ठिकाण एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वातावरण आहे आणि तेथील तो परिसर पण खूप छान आहे. अशा पद्धतीने माझ्या इंटर्नशिपचा काळ तिथे अत्यंत आनंदमय आणि आठवणीचे क्षण मला तिथे भेटले. आणि या इंटर्नशिपसाठी मला जे मार्गदर्शन शिंदे सरांनी केले त्याबद्दल आणि सर्व सहकार्यांनी जी मदत केली त्याबद्दल मी आभार मानते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव जाधव वैभव गौसर आहे. माझा रोल नंबर हा 40 आहे. तर प्लेयर 205 या कोर्स अंतर्गत आम्ही आमचा 15 जणांचा ग्रुप हा मातोश्री श्री सोनाई माध्यमिक स्कूल अंजनेरी येथे आम्हाला एक महिन्याचा इंटर्नशिपचा कोर्स करण्याचा चान्स मिळाला. तर आम्ही सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो तर सुरुवातीला अंजनेरीला जातात आपल्याला हनुमंतरायाचं दर्शन मिळतं. म्हणजे आपल्या सुरुवातच अंजनेरीच्या या पावनभूमीतून झालेली. परिपाठ सुरुवातीला आम्ही 10 वाजता शाळा भरते. शाळेत असताना आपण सुरुवातीलाच परिपाठ होतो. पण सुरुवातीला आपण गेल्यानंतर आपल्याला आपल्या जुन्या शाळेच्या दिवसाच्या आठवण होते. परंतु तिथले असलेले परिपाठ नियोजन हे अत्यंत उत्तम असे होते व तिथे शिक्षक हे अत्यंत शिस्तबद्ध असे होते. त्यांचे जे अध्यापन आपण जो एक ऑब्झर्वेशन त्यांच्याकडे करतो ते विशेषतः आपण बघण्यासारखे असते. कारण आपण नवीन असतो, आपल्याला मुलं एक शांत बसवत नाही, त्याचप्रमाणे गडबड गोंधळ करतात. परंतु ते ज्यावेळेस ते स्वतः शिकवण्यासाठी तिथे उपस्थित असतात त्यावेळेस सर्व वर्ग एकदम शांत आणि ॲक्युरेसीने त्या मुलं त्यांच्याकडे बघत असतात. त्यांच्यातून आपल्याला नवीन अशी शिकण्याची संधी मिळते. व त्याचप्रमाणे आपल्याला ज्यावेळेस समोर आपण जर लेक्चर करण्यासाठी आपल्या जर तासिका असतात, पण त्याच्यामध्ये जर आपल्याला जादा तास जर भेटतात तर आपण तो वर्ग कसा मॅनेज करू शकतो हा कधी आपण विचार करायचा. कारण आपण कोणत्याही विषयाची तयारी न करता तो वर्ग आपल्याला मॅनेज करायचा असतो. म्हणजे ते मुलांना शांत आणि व्यवस्थित बसायचे असते. अशा वेळेस आपण तिथे जाऊन त्यांच्यात असलेले कलागुण म्हणजे काही निबंध लिहिण्याची आवड असते, काही स्पर्धेमध्ये विशेष भाग घेतात.
त्याचप्रमाणे खो खो खेळाची आवड असते. काही मुलं म्हणतात आम्हाला खेळात सहभाग घ्यायचा, काही मुलं म्हणतात आम्हाला गाणे व्यवस्थित प्रकारे जमतात. विशेषतः म्हणजे आम्हाला एका ऑफ लेक्चरमधून 5वीच्या वर्गावर पण जाण्याची संधी मिळाली. पण तिथे काही मुलं असे होते एवढे ग्रामीण एरियात राहून सुद्धा त्यांच्यावाले गाण्याचे कौशल्य इतके अतोनात होते की त्या मुलींनी ज्यावेळेस गायन केलं तर आम्हाला अक्षरशः वाटलं आमचे सहकारी सर पण त्यावेळेस तिथे उपस्थित होते. आम्ही दोघांना पण अनुभव घेतला. अशा वेळेस ज्या ठिकाणी 21-25 वर्षाची मुलं सुद्धा अशा प्रकारे व्यवस्थित संगीत म्हणू शकत नाही, अशा वेळेस असे मुलं तिथं पण या ग्रामीण भागात आढळतात. त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांची त्याच्या अंगी असलेली कला ही वेगवेगळी असते. त्या कलेला खरं आपण ज्या बिहार अभ्यासक्रमात आपल्याला शिकायला मिळतं की प्रत्येक मुलामध्ये असलेल्या कला विविध असतात. त्याच्या आपल्याला शिक्षक म्हणून एक अनुकरण करणं गरजेचं असतं. ही आमच्या ग्रुपने ही सगळी संधी व आमचे मार्गदर्शन शिंदे सरांनी केले व त्याचप्रमाणे आम्हाला पाठ घेण्यासाठी पाठामध्ये येणाऱ्या अडचणी, उदाहरणार्थ आपण ब्लॅकबोर्डवर लिहित असताना त्याच्यामध्ये झालेल्या चूक आहे या आमच्या निदर्शनात आणून देऊ आणि अशी तुम्ही पुन्हा म्हणा नाही आणि आम्हाला असे योग्य असे गायडन्स त्यांनी केले. त्याबद्दल मी शिंदे सरांचे आभार मानतो. तसेच आम्हाला त्या शाळेत ही संधी मिळाली तिथील शिक्षक सगळे व माझे सहकारी यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. माझे नाव योगिता जालिंदर आहे. आज मी सोनाई माध्यमिक विद्यालयाचे हे छात्रसेवा कार्य शाळेवर आम्ही गेलो होतो. पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा लवकर गेलो होतो सकाळी. त्याच्यानंतर परिपाठ वगैरे झाला आणि आम्हाला त्याच्यामध्ये आपण परिपाठ वगैरे झाला आणि जे पाठ घेतले आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडंसं पहिल्यांदाच आम्ही समजल्यामुळे आम्ही पहिले 3-4 दिवस फक्त शिक्षकांचे पाठ निरीक्षण केले. त्याच्यानंतर काही आम्ही इव्हेंट घेतले होते जसं विज्ञान दिन, आदर्शचे याचे आम्ही सर्वे केले होते. त्याच्यानंतर स्पर्धा, चित्रकला स्पर्धा करण्यात विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य, व्यवस्थित व्यवस्थापन किंवा खो खो कबड्डीमध्ये स्पर्धेची बेरीज किंवा स्वच्छता ठेवण्यासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली. खेळाडूंना वेळेवर मैदानावर बोलवले, प्रेक्षकांनी किंवा विद्यार्थ्यांना शिस्तीमध्ये बसवणे आणि शिक्षकांना मदत करणे ही कामे आम्ही केली. विज्ञान दिनाच्या कार्यक्रमात सर्वांनी तयार केलेले विज्ञान प्रकल्प योग्य ठिकाणी मांडण्यात आम्ही मदत केली. प्रदर्शन पाहण्यासाठी किंवा शिवजयंतीच्या कार्यक्रमासाठी म्हणजे वर्गाची सजावट किंवा फलकलेखन आणि फुले, शिवाजी महाराजांची प्रतिमा अशी आणि वर्गात शांतता अशी सर्व वर्ग नियोजन आणि सर्व माझ्यासोबतचे विद्यार्थी शिक्षकांनी केले होते. या सर्व कार्यक्रमामध्ये काम करताना आम्हाला जबाबदारीने काम करण्याची सवय लागली. शिक्षकांची व विद्यार्थ्यांशी नम्रपणे वागण्याचे महत्त्व समजले. आमच्यामध्ये आत्मविश्वास, शिस्त किंवा एकमेकांना सहकार्य व संघभावना वाढली. छात्रसेवक म्हणून काम करताना आम्हाला नवीन अनुभव मिळाला आणि शाळेच्या कार्यक्रमात योगदानाचा अभिमान वाटला. तिथल्या सर्व विद्यार्थ्यांनी पण आम्हाला खूप सहकार्य केले. पहिल्यांदा नवीन असं वाटत होते की कसं म्हणजे मॅनेज होईल वगैरे सर्व इव्हेंट म्हणा किंवा तिथं लेक्चर घेतले ते सगळं. पण विद्यार्थ्यांनी आणि तिथल्या शिक्षकांनी पण म्हणजे खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला आणि जे आमच्या ग्रुपमध्ये जे सर्व विद्यार्थी शिक्षक त्यांनी पण उत्तम असा सहभाग घेतला आणि आमचे मार्गदर्शन प्राचार्य शिंदे सर यांनी पण आम्हाला खूप चांगले मार्गदर्शन केले.
तर तिथे पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं जे मुलं आहेत तिथले, जो काही परिसर आहे तिथे कोणते शिक्षक वगैरे नसताना ते मुलं तिथे सर्वच्या सर्व परिसर स्वच्छ वगैरे करत होते. त्याच्यानंतर जी परिपाठाची जी तयारी आहे त्यांचे सर्व शिक्षक वगैरे येण्याच्या आधीच त्यांनी सर्वच्या सर्व तयारी करून ठेवली होती तिथे. स्पीकर वगैरे आणून ठेवणं, त्याच्यानंतर पटांगण साफ वगैरे करणं आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी परिपाठासाठी एका म्हणजे जी काही पद्धत असते परिपाठाला उभं राहणं, सर्वचे सर्व वर्ग एका लाईनमध्ये असे सर्व विद्यार्थी त्यांना कोणीही काही न सांगता तिथे राहत होते. तर ही खूप चांगली गोष्ट वाटली मला तिथल्या विद्यार्थ्यांची. म्हणजे शिक्षकांनी सांगितल्यानंतर विद्यार्थी जर ऐकतील आणि सर्व काही कामं करतील असं काही कामात झालं नाही. आणि त्याच्यामुळे आम्हाला त्यांना शिकवण्यासाठी जास्त काही अडचण वाटली नाही. कारण की तिथे असं खूप काही त्रास देणारे विद्यार्थी वगैरे असं काही नव्हतं. ठीक आहे, एखाद्या वर्गामध्ये एक दोन विद्यार्थी असतात असे का जे आपल्या त्रास वगैरे देतात, तर तसं होतं. मग तिथे शिक्षक वगैरे सर्व समजून घेत होते आम्हाला. आणि जर तिथं आम्हाला काय अडचण वगैरे आली मुलांना शिकवताना, तसं आधीच सर्वांना वर्गासमोर उभं राहून शिकवण्याची वगैरे सवय नसते. तर वर्गासमोर गेल्यानंतर थोडंसं कन्फ्युजन होतं, कधी कधी थोडीशी भीती वगैरे वाटते. तर त्याच्यामध्ये शिंदे सरांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. आणि तिथे जे शिक्षक होते त्यांनी सुद्धा आम्हाला ह्या गोष्टींसाठी सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही कशा पद्धतीने समोर जाऊन जर तुम्हाला भीती वगैरे वाटत असेल तर तुम्ही सुरुवात कशी करू शकता, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसोबत तुम्ही चर्चा कशी मारू शकता, असं मार्गदर्शन सुद्धा आम्हाला तिथे शिक्षकांनी केलं. तर खूप चांगला अनुभव होता तिथला. मी आता जास्त काय नाही बोलत, फक्त जेव्हा इंटर्नशिपचा जो अनुभव आला तो थोडक्यात सांगतो. तर जेव्हा आम्ही शाळेमध्ये गेलो तर आपण समजा एखाद्या विद्यार्थ्यांसमोर नवीन उभं राहतो तेव्हा मनामध्ये भीती राहते की एखादा आपल्याकडून शब्द चुकीचा जातो, मुलं हसतील, असं आपल्यामध्ये मनामध्ये वेगवेगळे प्रकारची भीती असते. पण मग इथं आमचे शिंदे सर होते, त्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारे म्हणजे असं सांगितलं होतं की भीती बाळगायची नाही, किंवा एक हिंमत म्हणून दिली होती त्यांनी आम्हाला की गेल्यावर आपण स्वतःच्या हिमतीने तिथं बोलायचं सर्वांसमोर. एकही शब्द असं म्हणजे चुकीचा बोललो नाही बोललो, आपण आपल्यामध्ये सामावून घ्यायचं. तर पहिल्यांदा वाटत होतं की आपल्याला तिथे गेल्यावर भीती वाटेल, पण मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा पाठ घ्यायला वर्गामध्ये गेलो तर मुलं असं एकदम शांततेत होते की आपल्या शाळेमध्ये आज नवीन शिक्षक आलेले आहेत. तिथल्या शिक्षकांनी पण तिथल्या मुलांना सांगितलं होतं की आपल्या शाळेमध्ये आता थोड्या दिवसासाठी किंवा काही दिवसांसाठी नवीन शिक्षक आलेले आहेत, तर तुम्ही पण तसं त्यांना सहकार्य करा. तर विद्यार्थी सुद्धा एकदम म्हणजे नवीन शिक्षक आल्यामुळे ते पण एकदम शांत, किंवा शिक्षक आलेले आहेत नवीन तर ते आपल्यासमोर काय बोलतील किंवा काय शिकवतील या आपण त्यांनी आमच्याकडे एक चांगल्या नजरेने बघत होते. की आता जेव्हा आम्ही शिकवायला सुरुवात केली म्हणजे एखादा धडा किंवा कविता शिकवत होतो तर ते मुले एकदम शांततेने ऐकत होते किंवा लक्ष देऊन ऐकत होते. एखादा प्रश्न विचारला तर प्रत्येकजण असं आम्हाला पाहिजे तसे उत्तर देत होते, किंवा यांच्या मनामध्ये जे प्रश्न होते ते आम्हाला एकदम मनमोकळेपणाने विचारत होते. किंवा कधी आपण शाळेत होतो तेव्हा प्रत्येकजण खोड्या करत होता, पण तिथं पण होते खोडे करणारे मुले, पण मग काही जास्त त्रास काही दिला नाही मुलांनी, किंवा सरांनी सांगितल्याप्रमाणे सर्वजण शांततेने ऐकत होते. तसंच आपण जेव्हा एक नवीन शिक्षक म्हणून मुलांमध्ये समोर होतो तर एक शिक्षक होण्याची संधी आम्हाला किंवा मला आतापर्यंत कधी भेटली नाही, आणि भेटली ती फक्त आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा शिक्षक दिनाच्या दिवशी सगळेजण म्हणजे बहुतेक एक शिक्षक म्हणून एक दिवसाची कामगिरी आपण करत होतो. आणि त्यानंतर डायरेक्ट आता आम्हाला इंटर्नशिपच्या वेळेस जेव्हा शाळेमध्ये एक शिक्षक म्हणून कामगिरी करायची भेटली, म्हणून आम्ही एक अनुभव तिथे चांगल्या प्रकारे घेतला. बस, धन्यवाद.